मात्र अवधूतजी मी आपल्याकडे येईल. सर्वाधिक जागा तुम्हाला मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे आणि मगाशी जसं विशालजी यांनी सांगितलं की मराठी माणसाला घातलेली साध विरुद्ध आपण केलेला विकास किंवा भाजप शिवसेनेनं जे दाखवून देण्याचा प्रयत्न केला, एका बाजूला ठाकरे बंधू देखील म्हणत होते आम्ही करून दाखवलं, तुम्ही देखील करून दाखवल्याचा दावा केला होता, त्याचाच करिश्मा उद्याच्या निकालांमध्ये पाहायला मिळेल का एक्झिट पोलचे अंदाज पाहिल्यानंतर? अवधूतजी, मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही एक्झिट पोलचे जे अंदाज दाखवलेले आहेत त्याहून अधिक यश भारतीय जनता पार्टी शिवसेनेला मुंबईमध्ये मिळेल हे निर्विवाद आहे. परंतु आता तुम्ही मराठवाडा असो किंवा मराठवाडा असो, पश्चिम महाराष्ट्र असो, कोकण असो, तुम्ही हे जे काही निकाल दाखवलेले आहेत त्या निकालामधलं जे एक क्रॉस सेक्शन पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की सगळीकडे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युती ही प्रचंड मोठ्या संख्येने आघाडीवर आहे. मध्यंतरी तुम्ही वसई विरारमध्ये दाखवलं, तिकडे तुम्ही एक जर इतर ना एक मोठी 40 ते 45 जागा दिल्या, ती इतर म्हणजे 22 आहे, बहुजन विकास आघाडी आहे, त्यांना तुम्ही इतरमध्ये घेतलेलं आहे. पण तो एक मोठा पक्ष आहे आणि वसई विरारमध्ये हितेंद्र ठाकूर आणखीन क्षितिज ठाकूर यांचं वर्चस्व यावेळी जरी दोन्ही ठिकाणी हरले तरी आहे, त्याच्यामुळे ते तसे रिझल्ट्स येतात आहेत. इतर म्हणजे तो एक पक्ष आहे, हे लक्षात घ्या. आता नेमकं काय म्हणायचं आहे की बघा, जर तुम्ही लोकसभेच्या, विधानसभेच्या आणि कॉर्पोरेशनच्या इलेक्शनमध्ये, ज्यावेळी कॉर्पोरेशनची इलेक्शन ही कार्यकर्त्यांची असते, त्या कार्यकर्त्यांच्या इलेक्शनला तुम्ही नेते उतरले नाहीत तर मग मतदारांनी तुमच्याकडे काय यावं? जिकडे आदरणीय देवेंद्रजी आणि आदरणीय एकनाथजी आणि इव्हन आदरणीय अजितदादा पवार हे गेली 15-20 दिवस ठाण मांडून बसलेले आहेत. प्रत्येकाने 30-30, 40-40 सभा घेतलेल्या आहेत, दौरे केलेले आहेत. इकडे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या 3 सभा, राज ठाकरेंच्या 3 सभा. म्हणे हे एवढे आळशी आहेत, खेदाने म्हणावं लागतं, की यांना काहीच करायचं नाहीये. पण तसं जर बघितलं की एक रेशो ॲनालिसिस असतो, इनपुट वर्सेस आउटपुट, त्याच्यामध्ये सगळ्यात बेस्ट आहे. कारण काहीही इनपुट न करता केवळ लोकांच्या भावनेला आव्हान घालून जर यांना 60-70 जागा मिळत असतील तर त्यांनी खुश राहिलं पाहिजे, कारण त्यांचं इनपुट काहीच नाहीये. उलट आम्ही दुःखी असलो पाहिजे की आम्ही एवढं काम करून, आमच्या नेत्याने एवढे कष्ट उपसून, आम्ही एवढं मायक्रो प्लॅनिंग करून आम्हाला फक्त एवढ्या कमी जागा मिळतात आहेत. जर तुम्ही रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट नावाची एक कन्सेप्ट असते, तर ह्यांना रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट प्रचंड मिळालंय हो. मायक्रो प्लॅनिंग तुम्ही केलेला असा तुमचा दावा आहे. दुसरीकडे ठाकरे बंधूंनी केवळ घेतलेल्या कमी सभा आणि त्याचा हा परिणाम आहे, कुठेतरी त्यांचा प्रयत्न कमी पडला असा आपला थेट आरोप आहे. त्यांना करायचाच नाहीये प्रयत्न, त्यांना करायचाच नाहीये प्रयत्न. मग त्यांनी ज्या वेळेला सभा घेतल्या त्यावेळेचं चित्र होतं की मुंबईमध्ये प्रतिसाद मिळाला त्यांच्या सभांना. लढाईच्या आधीच त्यांनी सोडून दिलेली आहे. याचं कारण असं की ज्यावेळी तुम्हाला माहितीये का 2012ला मनसेने किती जागा लढवल्या? 2012ला कॉर्पोरेशनच्या 227च्या 227. मनसे हा एकमेव पक्ष होता 2012ला की ज्याने 227 ठिकाणी लढवल्या. इव्हन भारतीय जनता पक्षाने त्यावेळी एवढ्या लढवल्या नव्हत्या, शिवसेनेने लढवल्या नव्हत्या. ज्या पक्षाने 227 जागा लढवल्या मुंबईमध्ये, त्या पक्षाला फक्त 50 जागा मिळाल्या. याचा अर्थ त्यांच्याकडे एक तर उमेदवार नव्हते किंवा त्यांनी फक्त कमी ठिकाणी कॉम्प्रोमाइज केलं. त्यामुळे ही इलेक्शन लढवायच्या आधीच या दोघांनी सोडून दिली होती. अनेकांचं इन्कमिंग झाल्यानंतर आपल्याला देखील उमेदवार मिळालेले आहेत, शिंदे सेनेला देखील मिळालेले आहेत. हो, इन्कमिंगचा प्रश्न नाही. लोक आली तर आमचे दरवाजे उघडे आहेत, तुम्ही या, आम्ही घेणार. राज ठाकरे उद्या भारतीय जनता पक्षामध्ये आले, त्यांचं स्वागत आहे. उद्धव ठाकरे भारतीय जनता पक्षामध्ये आले, स्वागत आहे. आमच्या पक्षाचे दरवाजे उघडेच असतात आणि पक्षाचे दरवाजे हे नेहमी उघडे राहिले पाहिजेत कार्यकर्त्यांसाठी, जनतेसाठी. ज्यांनी आपले दरवाजे बंद केलेले आहेत त्यांच्यासाठी जनतेने आपले दरवाजे बंद केले. बरोबर आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.